आणि आता बातमी पुण्यात नाही। पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू झालाय। विषारी दारू प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे। या अटकेतील आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झालाय। हडपसर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकारी यामध्ये निलंबित झालेत। हडपसरमधल्या 6 जणांचा मृत्यू झालाय तर 10 ते 12 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत। या गुन्ह्याचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे आणि शिवाय दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान याच प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कारवाईमुळे अनर्थ टाळलेला आहे। विक्रीपूर्वीचा उत्पादन शुल्क विभागाने 555 लिटर विषारी दारूचा हा साठा जप्त केलाय। पुण्यातल्या वडारवाडी गोखले नगर परिसरातून 12 कॅन्स जप्त करण्यात आले। तर आपण पाहतोय पुण्यातल्या वडारवाडी गोखले नगर परिसरातून हा सगळा दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, काय सांगाल? खरं तर ही मोठी बातमी म्हणावी लागेल। मोठा अनर्थ हा साठा जप्त केल्यामुळे टळलेला आहे। आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण पाहू शकतोय विषारी दारू प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई करत या ठिकाणी अनर्थ टाळलेला आहे। पुण्यातल्या वडारवाडी आणि गोखले नगर परिसरातून 12 कॅन्स जप्त करण्यात आलेले आहेत। आणखी कुठे या सगळ्या दारूची विक्री होऊ नये याआधीच सतर्क राहत विषारी दारू प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही तत्परता दाखवली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडे। रणजित, काय सांगाल? खरं तर ही मोठी बातमी म्हणावी लागेल आणि हा मोठा अनर्थ टळलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे। नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय आता की या विषारी दारू प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती आता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। काल देखील राज्य उत्पादन शुल्काकडून जी आहे ती मोठ्या प्रमाणात विषारी दारू जी आहे ती जप्त करण्यात आली। त्यामुळे मोठा अनर्थ जो आहे तो या ठिकाणी टळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातच दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये म्हणजेच फुगेवाडीमध्ये ही दारू पिल्यानंतर 10 ते 12 जणांचा जो आहे तो मृत्यू झाला होता। या प्रकरणात प्रथम या दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे जे आहेत त्यांनी नैसर्गिक मृत्यू झाल्याचा दावा केला होता। त्यांची अखेर निलंबनाची कारवाई जी आहे ती त्यांच्यावर झालेली आहे। त्याचप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी असतील किंवा 4 कर्मचारी असतील यांचं देखील या ठिकाणी निलंबन झालेलं आहे। त्याचप्रमाणे त्यात पाहिलं तर युनिट म्हणजेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची रवानगी जी आहे ती नियंत्रण कक्षात झालेले आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर योगेश वानखेडे हा मुख्य आरोपी आहे। नक्कीच रणजित, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। आता दिवसाही पुणे बंद करणार का, असा सरकारला सवाल सामनाच्या अग्रलेखातनं विचारण्यात आलाय। पुण्यामध्ये दिवसाढवळ्या विषारी दारू कांडात 16 जणांची हत्या झाली। विषारी दारूच्या भ्रष्ट रॅकेटला राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय दारू विक्री शक्य नाही, असा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलाय। नेमकं काय म्हटलंय यामध्ये सविस्तर पाहूयात। हिंदू मुसलमान, लव जिहाद, धर्मांतर, ईदच्या कुर्बान्या अशा विषयांवर नवहिंदूंचं स्थानिक मठाधीश आवाज उठवतात आणि आंदोलनं करतात।